उडदाची डाळ, तुरीची डाळ, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ दोन्ही मिक्स करून घ्यायची. गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कुकर ठेवले. त्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घेतले. पाणी गरम होईपर्यंत डाळ स्वच्छ धुवून घेऊया, स्वच्छ करून घेऊया. त्यामध्ये पाण्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे 5-6. आता ही डाळ या कुकरमध्ये पाण्यात टाकून घेऊया. कुकरचं झाकण लावून घेऊया. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद केलेला आहे. आता लसूण, आलं आणि थोडी कोथिंबीर छान बारीक करून घेऊया. राजस्थानी डाळ आहे, पण महाराष्ट्रीयन तडका, नवी पद्धत. आता मिरचू, लसूण आणि कोथिंबीर आणि जिरं, थोडंसं मीठ. आता बारीक वाटून घेऊया. कोथिंबीर, टमॅटो आता बारीक वाटून घेतलेली आहे पेस्ट. टमाटर चिरून घेतलं आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आहे. डाळ चांगली घट्ट फिरवून घ्यायची एकत्र आणि त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घेऊन परत फेटून घेऊया. खूप छान लागते. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि एकदा नक्की करून बघा. गॅसची फ्लेम चालू केली, कढई गरम झाली, त्यामध्ये तेल टाकलं. तेलामध्ये कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट आता गरम झालेला आहे. तेलामध्ये कडकडीत परत टमाटर टाकून घेऊया. आता हिरवी मिरची सर्व एकसारखं परतून घेऊया कढईमध्ये. थोडी हळद, आता एकसारखं परतून घेऊया. थोडं चवीनुसार मीठ. आता सर्व जिन्नस तेलामध्ये गरम करून घेतले. थोडे नरम झाले की आपण त्याला बारीक करून घेऊया. खायला खूप छान स्वादिष्ट, एकदा नक्की करून बघा. आता थोडी कोथिंबीर आणि थोडा